मी अनेक वृद्धाश्रमांना भेटी देत असतो. तुम्ही जा करीत. ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि महाराष्ट्राच्या तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन सहज विचारा एखाद्या म्हाताऱ्याला तुमची पोरं काय करतात. तो वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असा नाही म्हणणार माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग शिकल्या सवरलेल्यांचे आई बाप जर वृद्धाश्रमात जात असतील तर हे शिक्षण काय कामच. कसलं शिक्षण मिळतं आम्हाला. जी पोरं आई बापाच्या उपयोगी पडणार नाहीत त्या पोरांचा उपयोग नाही. जे ज्ञान समाजाच्या कल्याणी जाणार नाही ते ज्ञान उपयोगाचं नाही. आणि जे अधिकारी लोकांच्या कल्याणासाठी झटत नाहीत त्यांचा अधिकार कुठल्या कामाचा नाही.